संभाजीनगरमध्ये सौम्य उष्माघाताचे दररोज 300हून अधिक रुग्ण येतात। एप्रिलमध्ये गेल्या काही वर्षातील सर्वाधिक उष्णता पाहायला मिळते। सूर्य आग ओघत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक मात्र हैराण आहेत। खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी, उन्हात बाहेर पडणं टाळा, डॉक्टरांनी आता नागरिकांना हा सल्ला दिला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन चिरे छत्रपती संभाजीनगरहून आपल्याशी जोडले। सचिन, आपण पाहतोय खरं तर मोठ्या प्रमाणात उष्माघाताचे सौम्य रुग्ण दररोज छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळत आहेत। काय सांगशील सविस्तर? कारण आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमधलं सध्याचं जर तापमान आपण पाहिलं तर 41% वरच हा तापमान आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा तापमान गेलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा तापमान 44 अंशापर्यंत जाऊ शकतो अशा देखील शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। दुपारी जर 12 वाजेपासून तर आपण 5 वाजेपर्यंतचा विचार केला तर पूर्ण मोठ्या प्रमाणात ऊन असतो आणि संध्याकाळी देखील गरम वाफा या जमिनीतून निघत असतात। अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे, त्यामुळे डिहायड्रेट होण्याचं प्रमाण हा वाढलेला आहे। परिणामी जर आपण पाहिलं तर रुग्णालयांमध्ये रोज जवळपास 300 पेक्षा अधिक जे रुग्ण आहेत ते उष्माघाताचे सौम्य लक्षणे असलेले हे रुग्णालयात उपचार घेत आहेत। याचा आकडा पुढील काळात वाढू शकतो। उष्माघाताचा बळी पडू नये यासाठी आता डॉक्टरांनी देखील सल्ला दिलेला आहे। बाहेर दुपारच्या वेळेस निघणं टाळावे जेणेकरून उष्माघात होऊ नये। त्याचबरोबर वारंवार पाणी प्यावे आणि डोक्यावरती कापड बांधावे अशा पद्धतीचं आवाहन देखील डॉक्टरांनी केलेलं आहे। मात्र आज जरी 41 अंशावरती हा तापमान छत्रपती संभाजीनगरचा असला तरी येत्या काळामध्ये हा तापमान 44 अंशापर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।